नमस्कार. डब्यासाठी झटपट होणारी सुकी फरसबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो फरसबी घेतली. देठ आणि टोकाकडचा भाग काढून मधून तोडून घेतली. खराब असेल तर तेवढा भाग कापून टाकायचा. फरसबी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली. सोबतच एक लहान आकाराच्या बटाट्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले. बटाटा घातल्यावर ही भाजी मुले आवडीने खातात. एका कढईत तेल घालून तेल गरम झाल्यावर 1 चमचा राई घातली. राई तडतडल्यावर 2 कमी तिखट मिरचीचे तुकडे घालून मिरचीला हलके डाग आल्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घेतला. त्यावर 1/2 चमचा हळद घातली. हळदीने भाजीला रंग छान येतो. कापून घेतलेली फरसबी आणि बटाटा घालून भाजी मिक्स केली. चवीपुरते मीठ घालून परत एकदा मिक्स करून कढईवर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून 10 ते 12 मिनिटे भाजी वाफेवर शिजवून घ्यायची. झाकणावरचे पाणी सुकत आल्यावर झाकण काढून भाजी मिक्स करून घ्यायची. वाफेवर भाजी छान शिजते आणि चवीला सुद्धा चांगली लागते. वरून ओलं खोबरं घालून परत एकदा भाजी मिक्स करायची. फरसबीची सुकी भाजी तयार. तुम्ही पण